मंडळी, आजच्या भागात एक थरारक रोमॅन्टिक आणि जबरदस्त ट्विस्ट, नशेत असलेल्या अर्णव आणि ईश्वरीचा हृदय थरथर होणारा क्षण, जो तुमचं मन जिंकून घेईल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, आज ऑफिसच्या त्या शांत काळोखे रात्री एक असं काही घडलं जे अर्णव ईश्वरीच्या नात्याला आकाशाच्या उंचीवर घेऊन गेलं. लावण्याला हकलून दिल्यानंतर अर्णव पूर्ण नशेत डगमगत स्वतःलाही न ओळखता वागत असतो आणि त्याला सावरण्यासाठी फक्त एकच नाव, ईश्वरी. ती येते, त्याला धरते आणि पुढचा क्षण थरारक. अर्णव नशेत रोपटं माईकसारखं धरून म्हणतो, बघा बघा, माझ्या बायकोनी लावण्याच्या थोबाडीत दिली. ईश्वरी त्याला शांत करत खाली बसवते, पण अर्णव तर कोसळतोच आणि तिच्यासोबत खाली पडताना दोघा अगदी जवळ येतात. नजरा जुळतात, क्षण थांबतो आणि प्रेमाची एक नशा हवेत पसरते. अर्णव तिच्या डोळ्यात बघत हळूच म्हणतो, सिंदूर, तू आज खूप सुंदर दिसतीयस, खूप. ईश्वरी त्या शब्दांमध्ये हरवते, ती लाजते, हसते आणि मनात कुठेतरी काहीतरी वितळतं. अर्णव पुन्हा विचारतो, मी तुला नेहमी चुकीचाच का वाटतो? मी काहीतरी चूक करतो का ईश्वरी? हा प्रश्न तिच्या हृदयाला स्पर्श करून जातो. नशेत असला तरी त्याच्या शब्दांमध्ये खरी वेदना, खरी भावना दडलेली असते. ईश्वरी त्याच्या केसांवरून हात फिरवते, त्याला उठवते, पण अर्णव हट्ट करतो, मी नाही उठणार, मला असंच छान वाटतंय. आणि मग सुरू होतं त्याचं वेडं रोमॅन्टिक बोलणं. विमान उडतंय तर उडू दे ना, का थांबवलंस? ईश्वरी हसत म्हणते, सर, प्लीज तुमचं विमान लँड करा. ठीक आहे, मी लँडिंग करतोय. दोघांवर प्रेमाची, काळजीची आणि अव्यक्त भावनांची नशा चढलेली असते. ईश्वरी त्याला आधार देते, उभा करते आणि ऑफिसच्या दारातून दोघे बाहेर पडतात. त्यांच्या पावलांमध्ये डगमग आहे, पण मनामध्ये एक गुलाबी, नाजूक आणि नव्या नात्याची सुरुवात. हाच तो क्षण ज्याने सर्व काही बदलू शकतं. तुमचं मत काय आहे मंडळी? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा भाग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.